समृद्धी महामार्गावरून जेव्हा आपण नागपूर नाशिकहून होतो त्यावेळेस आपल्याला कल्याणला जाण्यासाठी पर्याय आहे का, असं आपल्याला एक कमेंट्स आली होती. त्या अनुषंगाने मी आज व्हिडिओ बनवायला आलो. सध्या मी जिथे उभा आहे तो समृद्धी महामार्ग हा मुंबईच्या दिशेकडे जाणारा महामार्ग आहे. आणि इथे जे म्हणजे फूडवे बनवलेले आहे इथे कदाचित रेस्ट एरिया बनणार असेल, त्यासाठी हा मार्ग आहे. आणि हा जो मार्ग आहे समोर मुंबईला जाणारा देखील मार्ग आहे, प्लस पनवेलला जाणारा देखील मार्ग या ठिकाणी आहे. आणि सध्या आपण जो उभे तो जो टोल प्लाझा आहे, जेव्हा आपण मुंबईच्या दिशेने त्यावेळेस जो टोल प्लाझा साधारणतः 2 किलोमीटरच्या अंतरावर हे वळण आहे. हे वळण तुम्ही पाहू शकता. ज्या ठिकाणावर मी आता उभा आहे ही शिवाई बस जी बोरिवली ते नाशिक चालते, समृद्धी मार्गावर धावणारी एकमेव बस. तर जसे आपण तो रस्ता क्रॉस करून येतो पुढे समृद्धी मार्ग टोल प्लाझा क्रॉस करून आपण पुढे आलोत की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे रस्त्यात उभारले गेलेले आजूबाजूचा मार्ग आहे. हा जो आपल्याला मुंबईसाठी देखील जातो, पनवेलसाठी देखील जातो, परंतु तो मार्ग तेव्हा उपयोगात येईल जेव्हा पूर्णपणे तयार झालेला असेल. आत्ताच्या घडी लोक पर्याय म्हणून या मार्गाचा वापर करतात. हा जो मार्ग इथून गेला या मार्गाचा वापर सध्या लोक पर्याय म्हणून करतात. तो कल्याणला कसा जातो तो मी दाखवण्याचा तुम्हाला एक प्रयत्न करतो. मी आता इथून तुम्हाला कल्याणच्या दिशेने लोक कसे जातात ते दाखवतो. आणि मला ॲक्च्युली आज खबर भेटली की कल्याणसाठी जाणारा जो मार्ग आहे तो इथून पुढे काही अंतरावर आहे ना बंद करण्यात आलेला आहे. म्हणजे बाईक जर असेल तर तुमच्या बाईक येऊ शकतात, परंतु फोर व्हीलरसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. तर आपण तो जाऊन पाहूयात. समृद्धी महामार्गावर बाईक आर नॉट अलाउड. बाईक तुम्हाला अलाउ नसल्या कारणाने आपण या ठिकाणी जाऊ शकत नाही. हा जो मार्ग आहे तुम्हाला मी झूम करून दाखवतो. काही दिवसापूर्वी मी त्या ठिकाणी व्हिडिओ केला होता की पनवेल आणि बदलापूरसाठी जाणारा जो मार्ग आहे त्या ठिकाणी जो सायनेज बोर्ड असतो त्यावर लिहिलेलं असतं किती किलोमीटर कुठला शहर आहे ते बोर्डवर नाव जे होतं पनवेल बदलापूर ते पूर्वी होता, परंतु आता हटवण्यात आलेलं आहे. कारण तो रस्ता मोरबे गावाजवळ जाऊन बंद झालेला आहे. त्याचे कामे काहीतरी बाकी आहेत. असो आपण या ठिकाणून जाऊ शकत नाही, त्यामुळे आपण या मार्गाने पर्याय मार्गाने जाणार. आणि हा मार्ग जिथे जोडला जातो तो मी तुम्हाला दाखवतो पुढे. चला तर आता आपण या समृद्धी महामार्गावरनं जो रेस्ट एरियासाठी एक वेगळं वळण म्हणलं, या रेस्ट एरियाच्या वळणावरनं टिटवाला कल्याणसाठी जाण्याचा प्रयत्न करूया आणि पाहूयात हा मार्ग कुठे सुरू कुठे बंद आहे. आहे जे वळण तुम्हाला दिसतंय ते वळण म्हणजे इथे दुबईला गेलाय बघा. जर आपण डाव्या हाताने गेलो तर आपण पनवेलच्या दिशेने जाऊ शकतो. बदलापूरच्या जो उजवी वळण गेलेली आहे रेस्ट एरिया, इथे आपण आराम केल्यानंतर काही जेवण खाऊन केल्यानंतर मुंबईच्या करिता जाणारा मार्ग आहे. आणि जसे आपण रेस्ट एरियामधून बाहेर येतो त्यावेळी जी तुम्हाला भिंत दिसते ही भिंत म्हणजेच जसे की मी या व्हिडिओच्या सुरुवातीला जे रस्ता दुभागलेला दाखवला, एक मुंबईसाठी आणि एक पनवेलसाठी जातो. तर जो पनवेलसाठी जाणारा मार्ग आहे बदलापूरसाठी, तो जो मार्ग आहे तो सभेमधनं जातो. सभे म्हणजे ही भिंत, या भिंती आणि समोर जो तुम्हाला ब्रिज दिसतो तो मुंबईकडे जाणारा मार्ग नागपूरवरून आल्यावर. आणि जो सभे बोललो तो मी तुम्हाला पुन्हा एकदा वरून दाखवतो काय ते बघा. या सभेमधनं आपण बाहेर येऊ. जेव्हा मी मागे दाखवलं होतं तुम्हाला आता सुरुवातीलाच, एक मुंबईसाठी जातो एक पनवेलसाठी रस्ता जातो तो. आणि अशा प्रकारे आपण चाललो आहोत आता रायते इंटरचेंज टिटवाला किंवा कल्याण किंवा बदलापूर किंवा पनवेल अशा मार्गाने. आणि जो ब्रिज आता गेलेला तो मुंबईला जाणार आहे. आणि हा जो मार्ग आहे हा पुढे आता कनेक्ट होतो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे म्हणजेच JNPT वडोदरा महामार्ग असे देखील त्याला म्हटले जाते. आणि सध्या या मार्गावरून गाड्या म्हणजे वाहने जे आहेत ते येत जात असतात. ज्यांना जे लोकल्स वाहने आहेत ते बघू शकता. यांना माहिती आहे ते रस्ते कुठे बंद केलेले आहेत कुठे चालू आहेत, त्या अनुषंगाने हे वाहने इथनं येत जात असतात. आणि बहुतांश वाहने ते जे काम सुरू आहे महामार्ग त्यांचे असतात. आणि हा हाय व्होल्टेज पॉवर टॉवर नशीब चांगलं या रस्त्याच्या मधोमध नाही, म्हणजे जिथे दुभागला गेला रस्ता त्याच्या जो दुभाजक असतो तिथे मध्ये आहे, नाही तर अन्यथा
या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या मधोमधच असे अतिउच्च दाबाचं विद्युत प्रवाह वाहिनी ज्या आहेत त्या आहेत, खास करून रायते इंटरचेंजच्या बदलापूर. आणि पाहू शकता आता आपण जी पिसे सावत ते पिसे जो रस्ता आहे त्या रस्त्याला जोडले जाणार आहोत. आणि हा जो ब्रिज आहे तुम्ही पाहू शकता, पाईपलाईनवर टाकलेला ब्रिज. जर आपण डाव्या हाताला वळण घेतलं असतं तर आपण गेलो असतो टिटवाल्याला, पर आपण उजव्या हाताला वळण घेऊन चाललो ते सावत नाका. सावत नाका म्हणजेच कल्याण आधारवाडीहून येऊन तलवली नाक्याला जो मुंबई नाशिक महामार्ग आहे तिथे जोडला जातो, त्या ठिकाणाला सावत नाका म्हटलं जातो. सरळ गेले आपण भिवंडी जाऊ शकतो. पण जसे आपण समृद्धी महामार्गाने आलो, उजव्या हाताला वळण घेतला जिथे काम चालू आहे, थोडंसं पुढे आलो का आपल्याला साधारणतः 100 मीटर पुढे आलो, 100-150 आपल्याला असं डाव्या हाताला वळण घेणे. आणि पुन्हा एकदा आपण वळण घेऊन त्याच मार्गाला म्हणजे येताना जर पाईपलाईन उतरलो नाही आलो तसंच वळण घेऊन किरवले गावाचा जो रस्ता आहे तिथनं पुन्हा वळण घेऊन आपण जाणार आहोत ते दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला कनेक्ट व्हायला. आणि आज तो पाईपलाईनवरचा ब्रिज याचेच काम बरेचसे बाकी होते. आणि तुम्ही पाहू शकता हा सर्वाधिक मोठा आहे, कारण या ठिकाणी जो वरती रस्त्याच्या इथनं रस्ता दुभागला जाणार आहे. म्हणजे समृद्धी महामार्गाच्या ठिकाणी 2 वळण आहेत, एक तर दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आणि दुसरा जो तो नागपूर मुंबईसाठी. म्हणजे तुम्हाला नागपूरला जायचं असेल तर त्यासाठी जो वळण आहे तो या ब्रिजच्या अगोदर आहे, त्यामुळे हा ब्रिज खूप रुंद आहे. आणि ज्यांना गुजरातला किंवा दिल्लीला जावे लागणार असेल, मुंबईला जावे लागणार असेल ते सरळ जातील अशा प्रकारचा हा ब्रिज आहे. अशा प्रकारे आपण रस्ता क्रॉस करून किरवली गावाच्या नजीक आलेलो आहोत. एकंदरीत रस्ते पूर्णपणे तयार आहेत. मला काही दिवसापूर्वी अशी कमेंट चालू होती की टिटवाल्याला जाणारा रस्ता बंद आहे. आता आपण पाहूयात नक्की बंद आहे की सुरू आहे ते. किरवली गावातून हा जो रस्ता दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे याचा जो जिथे लाईन दुभागला गेला आहे, ज्या ठिकाणी समृद्धी वळण आहे त्याचे कामे सध्या सुरू आहेत. आणि त्याच मार्गावर एक जे मंदिर आहे छोटेखाने, ते मंदिर देखील रस्त्याच्या मधोमध आहे. हे पाहू शकता इथे मंदिर आहे JCBच्या बाजूला. या मंदिरामुळे हा रस्ता अर्धवट राहिलेला आहे. आणि इथे काही ठिकाणी म्हणजे खडी टाकलेली बरेच महिने झालेत. जे भातसा नदी आहे, भातसा नदीच्या थोडा अलीकडे किरवली गावात. कारण या टप्प्यावर हा जो टप्पा आहे समृद्धी महामार्ग ते रायते इंटरचेंज म्हणजेच आमने इंटरचेंज रायते इंटरचेंज. आणि तुम्ही पाहू शकता इथे खडी टाकलेली. हा रस्ता बनवणे अजून बाकी आहे, सर्वत्र खडी आहे. हा का अजून थांबला होता ते माहिती नाही, परंतु हा रस्ता बाकी आहे. आणि जसे की मी बोललो होतो आपण भातसा नदीचा जो ब्रिज आहे त्या ब्रिज जवळ आलेलो आणि इथे रस्ता बंद करण्यात आलेला आहे. म्हणजे जसे की आपल्याला माहिती दिली होती काही दिवसांपूर्वी की टिटवाळाहून समृद्धी मार्गाकडे म्हणजे आमने इंटरनेटला येणारा रस्ता बंद आहे. तुम्ही पाहू शकता इथे अशा प्रकारे दुभाजक टाकले होते जे काही लोकल लोकांनी म्हणजे साईडला गेलेत, बाजूला गेलेत. आणि त्या ठिकाणावर मग आपल्या 2 व्हीलर्स किंवा रिक्षा वगैरे आरामात निघतात. बाकी 4 चाकी नाही निघू शकत. 4 व्हीलरसाठी हा रस्ता पूर्णपणे बंद आहे. तर सुद्धा कोणी रिस्क घेऊन आलात तर ते नक्कीच इथे फसतील. आणि हा भातसा नदीवरील पूल आपला जो प्रवास सुरू आहे तो आपण फक्त इतकंच पाहायला आलेलो की टिटवाळाकडे जाणारा जो रस्ता आहे तो बंद करण्यात आलेला अशी माहिती भेटली. ते या संदर्भात आपण व्हिडिओ बनवायला आलेलो आहोत. खरंच रस्ता बंद आहे का सुरू आहे ते. समृद्धी महामार्ग म्हणजे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग ज्याला कनेक्ट आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे. आणि या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरचा टिटवाळाकडे जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गावरनं आपला प्रवास आहे.
रस्त्याचे जे काम आहे ते पूर्ण झालेले आहेत आणि काही ठिकाणी म्हणजे जे ब्रिजेस होते, जसं की आता आपण बोललो भातसा नदीवरील ब्रिज, तसे आता दुसरा ब्रिज आपल्याला लागला कालू नदीवरील ब्रिज. ते जे पूल आहेत नदीवरील, त्या पुलांवर आता सध्या विजेचे खांब बसवण्याचे कामे सुरू आहेत. आणि 2 ठिकाणी खरं तर याचे कामे राहिलेले आहेत या महामार्गावर. एक म्हणजे हे पाहू शकता इथे या ठिकाणी जे अतिउच्च दाबाचे विद्युत प्रवाह वाहिनी आहेत, हाय व्होल्टेज पॉवर टॉवर, ते हटवण्याचे काम बाकी आहेत. टावर उभे केलेले आहेत ते नवीन, परंतु जुने टावर हटवणे बाकी आहे. त्यामुळे हा मार्ग आणि इथलं काम बाकी आहे, तुम्ही पाहू शकता. असेच काम अजून सुद्धा जेव्हा आपण समृद्धी महामार्ग आमने इंटरचेंज इथून अकलोली इंटरचेंजला जाण्यासाठी आपण प्रयत्न करतो, त्यावेळेस दामणगाव पाईपलाईनच्या पुढे देखील हे काम थांबलेले. असेच हाय व्होल्टेज पॉवर टॉवर रस्त्याच्या मधोमध असल्या कारणाने, म्हणजे एकंदरीत दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे हा जो मार्ग आहे हा पूर्णपणे तयार असताना या हाय व्होल्टेज पॉवर टॉवर मुळे त्यांचे कामे बऱ्याच ठिकाणी थांबलेले आहेत. आणि तुम्ही पाहू शकता कालू नदीवरील ब्रिजवर जे विजेचे खांब आहेत ते बसवण्यात आलेले आहेत. आणि जसे कालू नदीवरील ब्रिज संपतो, आपण सरळ जे कल्याण ते कसारा रेल्वे लाईन आहे त्या ठिकाणी पोहोचतो आपण. परंतु तिथे पोहोचण्यापूर्वीच कालू नदीवरील ब्रिज संपल्या आपल्याला डाव्या हाताने खाली उतरावे लागते. एक उतरण दिलेली आहे, मग ती उतरण खाली उतरल्यानंतर आपल्याला जो आंबिवली टिटवाला रस्ता आहे त्या मार्गाने कल्याणला जावे लागते किंवा टिटवाला जावे लागते. बदलापूरला जाणारे की तिथून जातात. आणि अशा प्रकारे आपण जी कल्याण कसा रेल्वे लाईन आहे त्या ठिकाणी जे ब्रिजचं काम बाकी आहे, त्यामुळे काम लटकले, त्या ठिकाणी पोहोचलेलो. ते पाहू शकता इथे कामे सुरू आहेत. सर्व कामे म्हणजे कल्याण कसारा रेल्वे लाईनवर जो ब्रिज बांधणं आहे त्याच्यासाठीचे कामे आहेत. आणि इथून आपण पुन्हा मागे फिरत आहोत. आता मी तुम्हाला ते वळण दाखवतो ज्या ठिकाणाहून आपण बाईक घेऊन आले असल्यास टिटवाला येते किंवा कल्याणला बदलापूरला कुठे जायचे असल्याची उतरण आहे, ती उतरण मी तुम्हाला दाखवतो. हे बघा या बाईक्स कसे उतरत आहेत. म्हणजे आमने इंटरचेंज होऊन रायते इंटरचेंजला जाताना पहिला भातसा नदीवरील ब्रिज, त्यानंतर कालू नदीवरील ब्रिज. कालू नदीवर ब्रिज सोडल्या 2 मिनिटाच्या अंतरावर ही उतरण आहे. हे बघा या बाईक्स येत आहेत जात आहेत. त्यापुढे आंबिवली हा समोर दिसतो तो आंबिवली टिटवाला रस्ता. आणि हे जे उतरण मी तुम्हाला उतरण दाखवतो ज्या ठिकाणी बाईक्स उतरत आहेत, समोरचा जो रस्ता आहे त्या मार्गात तुम्ही कल्याण आंबिवलीला जाऊ शकता किंवा टिटवाला जाऊ शकता. आता आपल्यासाठी आपले मराठी मानवासाठी मराठी यूट्यूब चॅनेल लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.